महिला छेडछाड प्रकरणाची। छोटा अपघात घडल्यानंतर जाब विचारणाऱ्या एका महिलेची छेड काढण्यात आली, शिवाय तिला शिवीगाळ करण्यात आली। इतकंच नाही तर जुना राजवाडा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवायला गेलेल्या या महिलेची तक्रारही नोंदवण्यात आली आहे। एनसीआर नोंदवून धमकवण्यात आल्याचा आरोप या महिलेने केला। कंधेरकर नगरमधल्या या महिला रंकाळा स्टँडवरून घरी जात असताना एका वाहन चालकाने त्यांच्या गाडीला धडक दिली। त्या पडल्या। त्यांनी वाहन चालकाला जाब विचारला, त्यामुळे या वाहन चालकानं महिलेचा हात धरून तिच्याशी असभ्य वर्तन करून शिवीगाळ केली। या घटनेनंतर संबंधित महिला तात्काळ जुना राजवाडा पोलिसांकडे एफआयआर नोंदवण्याकरता गेल्या, पण तिथे एनसीआर नोंदवून त्यांना धमकवण्यात आलं। शिवाय इथं महिला पोलीसही नव्हते। पीडित महिलेचे भाऊ मुंबईमध्ये पोलीस उपनिरीक्षक आहेत, पण असं असतानाही या महिलेला पोलिसांकडून अशी वागणूक मिळत असेल तर सर्वसामान्यांचं काय, असा प्रश्न या पीडित महिलेनं उपस्थित केला। आता कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांच्याकडे या संदर्भात या महिलेनं तक्रार केली। माझे सहकारी प्रताप नाईक आपल्या संपर्कात आहेत। प्रताप, खरं तर कुठल्याही महिलेला इतका गंभीर प्रकार घडल्यानंतर पोलिसांनी धीर द्यायची गरज होती, तक्रार नोंदवून संबंधिताला अटक करण्याची गरज होती। मात्र असं असताना विशेषतः त्यांच्या कुटुंबातला एक पोलीस अधिकारी असताना त्यांच्याबरोबर अशी वागणूक पोलिसांनी केली आहे। मग सामान्यांना काय न्याय मिळत असेल कोल्हापूर पोलीस दलाकडून? आपण पाहतो की काल सायंकाळ 5:30ची घटना आहे। त्याच्यानंतर ती महिला कोल्हापूर पोलिसातले जे जुना राजवाडा पोलीस स्टेशन आहे तिथे पोलीस अधीक्षक कार्यालय आणि त्याच्यानंतर पोलीस महानिरीक्षक यांचं ऑफिस या तिन्ही ठिकाणी फेरफटका मारून सुद्धा त्या महिलेला अजून न्याय मिळालेला नाहीये। त्या संदर्भात आपण बघतो की कालच पोलिसांना ज्यावेळेला तक्रार द्यायला गेली होती त्याने सांगितलं की एफआयआर नोंदवून घ्या, कारण माझी छेडछाड झालेली आहे आणि त्याचबरोबर मला खूप वाईट पद्धतीने शिवीगाळ करण्यात आलेली आहे आणि बघून घेण्याची धमकी सुद्धा त्या व्यक्तीने दिलेली आहे। जो समोरचा माणूस आहे तो कोणी राजकारणी आहे का किंवा मोठा अधिकारी आहे का किंवा त्याचा दबाव पोलिसांवरती आहे का घाबरतायत कोल्हापूरचे पोलीस? आपण त्या महिलेकडून माहिती घेतली, त्यावेळेला त्या महिलेने सांगितलेलं आहे की माझ्याकडे फक्त त्या व्यक्तीचा गाडीचा नंबर आहे, इतर कुठले डिटेल्स माझ्याकडे नाही आहे आणि ते शोधून काढण्याचं काम पोलिसांचं आहे। असं असताना पोलीस तक्रार नोंदवून घ्यायला तयार नाहीत तर मी कुणाकडे जायचं, अशा प्रकारचा प्रश्न त्यांनी उपस्थित केलेला आहे। त्यांचा लहान मुलगा भाऊ जो आहे तो PSI आहे। असं असताना सुद्धा त्या महिलेला न्याय मिळत नाही, मग इतर सामान्य नागरिकांना काय न्याय मिळेल, अशा प्रकारचा सवाल या निमित्तानं उपस्थित झालेला आहे। खरं तर पोलिसांसाठी अत्यंत सोपं हे काम आहे। कुठल्याही गाडीच्या क्रमांकावरून त्या माणसाच्या वर्णनावरून त्याला शोधून काढणं हे पोलिसांकरता डाव्या हाताचा मळ आहे, पण पोलीस अशाच प्रकरणांमध्ये दुर्लक्ष करतात आणि मग जे गुंड आहेत किंवा ज्यांचा या संपूर्ण यंत्रणेवरती वचक असतो असे लोक बिनधास्त असं वागतात आणि कोण माझं काय वाकडं करून घेणार आहे, ही जी भावना आहे ही भावना पोलिसांचा धाक बसल्याशिवाय राहणार नाही। कोल्हापूरच्या पोलिसांना आव्हान आहे, विश्वास नांगरे पाटलांकडे या महिलेनं तक्रार केली आहे, कृपया आपण या सगळ्या प्रकरणामध्ये दखल घ्या आणि पोलिसांनी तरी कृपया अशा प्रकरणात दुर्लक्ष करू नये। धन्यवाद प्रताप या माहिती करता। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।